नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजाराविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस आणि होमिओपॅथिक उपचार. दूरदर्शनच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचा अभ्यंग स्नान आणि नरकासुराचा पराभव. खरोखरच दिवाळी प्रतीक आहे सत्याचा असत्यावरील विजयाची, आणि ह्या शरीररूपी नरकासुराचा वध करतं ते म्हणजे उत्तम आरोग्य आणि योग्य औषधोपचार. आणि ह्याविषयीच जागरूकता आणि माहिती देत असतो आमचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज वर्ल्ड सोरायसिस दिनाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सोरायसिस हा त्वचाविकार बहुत करून अनभिज्ञ, दुर्लक्षित आणि म्हणूनच ह्याचे रुग्ण औषधोपचारांपासून वंचित राहतात. आज आपण जाणून घेऊया सोरायसिसचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्यावरील औषधोपचार काय आहेत. या विषयावर आपल्याला अधिक माहितीसाठी माहिती देतील ज्येष्ठ सोरायसिस होमिओपॅथी कन्सल्टंट डॉक्टर R.S. सोनवणे. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर R.S. सोनवणे हे होमिओपॅथी शास्त्रामध्ये MD आहेत. लंडनहून DI होमिओपॅथी ही पदवी मिळवलेली आहे. गेली 28 वर्ष फक्त सोरायसिसवर सतत संशोधन आणि उपचार करत आहेत. आजपर्यंत 18,000 पेक्षा अधिक सोरायसिसने पीडित रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. जुलै 2014 मध्ये फ्रान्स पॅरिस येथे झालेल्या इंटरनॅशनल होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेलं संशोधन आणि मार्गदर्शनासाठी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. दर्शको, सोरायसिस आणि होमिओपॅथिक उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, आपण वर्ल्ड सोरायसिस दिनाच्या निमित्ताने आज ह्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, पण मला सांगा नेमकं सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे. साधारणतः जगात 3% लोकांमध्ये हा त्वचा रोग आढळून येतोय. हा त्वचा रोग साधारणतः अतिशय क्षुल्लक लक्षणाने वर्षानुवर्ष असतो किंवा अचानक तो उग्ररूप धारण करतो आणि रोग्याचं आयुष्य कठीण करतो. सोरायसिस हा डोक्यात कोंडा या साध्या लक्षणाने सुरू होतो आणि बऱ्याच वेळेला त्याच्यावर दुर्लक्ष होतं आणि डोक्यात कोंडा म्हणून आपण त्याचा उपचार करत नाही. पण ज्यावेळेला सोरायसिस वाढायला लागतो, शरीरावर वाढतो, त्यावेळेला लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. तर आपण एक स्लाइड बघूया की डोक्यात कोंडा ज्यावेळेला होतो त्याला डोक्यात कोंडा आणि सोरायसिस ही दोघं सारखी लक्षणं असतात. पण या रुग्णाचे केस काढल्यावर लक्षात आलं की हा डोक्यात कोंडा नाही तर हा सोरायसिस आहे. आणि त्यावेळेला आपण याच प्राथमिक अवस्थेत जर त्याचा उपचार केला तर सोरायसिस लवकर दुरुस्त होतो. किंवा जर केस बाजूला केले तर हा स्काल्प सोरायसिस आहे. त्याच्यानंतर केस कमी केल्यावरही तो लक्षात येणार आहे. स्त्रियांमध्ये ज्या वेळेला सोरायसिस होतो त्यावेळेला थोडेसे केस बाजूला केल्यावर लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. डोक्यामधला जो सोरायसिस आहे हा एक भयानक सोरायसिसचा प्रकार आहे, पण होमिओपॅथीने हा पण दुरुस्त झालेला आहे. बऱ्याच वेळेला केस कमी केले, याचे केस कमी करणं सुद्धा शक्य नव्हतं या पेशंटचे. त्यामुळे आपण केस लहान करून बघितलं तेव्हा लक्षात आलं की हा सोरायसिस आहे आणि 2 महिन्यामध्ये होमिओपॅथिक उपचाराने त्याची ही परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये आपण बघतोय की केस लांब थोडे बाजूला केल्यावर लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. ही सोरायसिस स्काल्प सोरायसिस प्राथमिक आहे. बऱ्याच वेळेला या अवस्थेमध्ये सोरायसिसला केवळ मलम, लोशन, शॅम्पूज देऊन तात्पुरता दुरुस्त होतो, पण तो पुन्हा येतो आणि त्याची जी सुरुवात आहे ज्या वेळेला शरीरावर व्हायला लागते, उदाहरणार्थ कानाच्या मागे तो यायला लागतो आणि त्याच्यानंतर प्राथमिक अवस्था ज्या वेळेला तो एल्बोजवर येतो किंवा गुडघ्यावर येतो त्यावेळेला निश्चित हा कोंडा नाहीये. आणि यावेळेला सोरायसिस हा शरीरावर पसरायला लागलेला आहे. सोरायसिस विशेष असं आहे की बऱ्याच वेळेला सोरायसिस त्वचेवर
केवळ लहान लक्षणाने 1-2 लक्षणं वर्षानुवर्ष असतो, त्यामुळे त्याच्यावर उपचारासाठी दुर्लक्ष करण्यात येतं. पण ज्या वेळेला तो सोरायसिस शरीरातला बराच भाग व्यापतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला लोकांना पेशंट डॉक्टरकडे येतात आणि त्यांना उपचार हवा असतो, पण त्याला वेळ झालेली असते. तर सोरायसिसवर दुर्लक्ष न करता त्याच्या प्राथमिक अवस्थेत किंवा कमी अवस्थेमध्ये त्याच्यावर उपचार केला तर तो लवकर उपचार होतो आणि सोरायसिस रुग्ण पुढच्या कॉम्प्लिकेशन्स पासून तो वाचतो. म्हणून सोरायसिस बद्दल जागरूकता ही हवी आहे आणि सोरायसिस हे प्राथमिक जेव्हा लक्षण आहे त्याच वेळेला त्याचा उपचार व्हायला पाहिजे. म्हणजे अर्ली डिटेक्शन इज द बेस्ट वे फॉर प्रिव्हेन्शन आपण असं म्हणू शकतो. सो आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारत आहेत पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. हा बोला. सर्वप्रथम हॅलो डॉक्टरच्या सर्व आपल्या श्रोत्यांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा देतो दीपावलीच्या. डॉक्टर सोनवणे सर, माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो नम्रपणे, डॉक्टर R.S. सोनवणे यांची मी 3 वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेतली होती. माझ्या पायांच्या दर्शनी भागावर सोरायसिस दोन्ही पायांना होता आणि 5 ते 7 वर्ष मी इतर ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन अक्षरशः म्हणजे थकलो होतो आणि वैतागलो होतो. पण 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये फक्त डॉक्टर सोनवणे यांनी मला ग्वाही दिली होती आणि मला खूप चांगला फरक पडलाय. सर, तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे त्या अनुषंगाने की मी 1 वर्षापूर्वी आता बरा झालोय, तर आता या थंडीच्या दिवसांमध्ये मी माझ्या पायांसंबंधी कशी काळजी घ्यावी, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की अनेक सोरायसिस रुग्णांच्या स्किनला झालेल्या ज्या जखमा असतात सोरायसिसमुळे, त्या अक्षरशः कधी कधी पाहत नाहीत. तर मग त्याला काही असं काही पर्याय आहे का होमिओपॅथीमध्ये की ते दिसू नयेत किंवा दिसले तर त्याची तीव्रता कमी व्हावी, की ज्या योग्य त्या अशा तिरस्कार निर्माण होऊ नये या दृष्टीने. आणि तिसरा प्रश्न असा आहे की अनेक ज्येष्ठ नागरिकांना देखील सोरायसिस होऊ शकतो, तर असं काय आहे का वयाचा संबंध 50 नंतर किंवा 60 नंतर सोरायसिस होतो आहे? धन्यवाद रवींद्रजी, अतिशय चांगले प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही. तुम्हाला दिवाळीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. तर त्यांचा पहिला प्रश्न होता की थंडीत काय काळजी घेतली पाहिजे. आता सोरायसिस त्यांना 1 वर्षापूर्वी पासून सोरायसिस नाहीये, जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झाले माझ्या याच्याप्रमाणे. आणि यावेळेला विशेष आहे की औषध बंद करूनही 1-1.5 वर्ष सोरायसिस झाला नाही, याचा अर्थ तो पुन्हा होण्याची शक्यता कमी आहे. तरी देखील मी त्यांना सांगेल की सगळ्या सोरायसिस रुग्णांनी सोरायसिस नसेल तरी सुद्धा सामान्य जी काळजी ती घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ, सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते आणि जास्त कोरडी झाल्यानंतर सोरायसिस उद्भवू शकतो. त्यावेळेला रेग्युलर सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यामध्ये मॉइश्चराइज करायला पाहिजे. आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत पेट्रोलियम जेलीसारखे थिक मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि आहार आणि योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप, या त्रिसूत्री आहे आरोग्याची, ही त्यांनी जर बाळगली तर त्यांना सोरायसिस पुन्हा होणार नाही. त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की सोरायसिस जे रुग्ण आहेत त्यांच्या बऱ्याच वेळेला त्यांची त्वचा ही तडे पडतात, भरपूर प्रमाणात त्याच्यावर त्वचा गळत असते आणि ती दिसायला थोडीशी एक वेगळी वाटते किंवा आपल्याला त्याबद्दल थोडंसं काय म्हणता येईल तिटकारा किंवा लोकांना आवडत नाही. तर अशा वेळेला सोरायसिस रुग्णांनी काय करायचं? सोरायसिस रुग्णात जसं मी आता पहिल्यांदा सांगितलं की ज्या वेळेला त्वचा कोरडी होते त्याच्यात प्रचंड त्वचा गळत असते आणि ती गळलेली त्वचा कोंड्याच्या स्वरूपात पडत असते किंवा बऱ्याच वेळेला त्याला तडे जातात. याचं कारण असं की त्यांनी त्वचेचं योग्य काळजी घेतलेली नाही. त्वचेची योग्य काळजी घ्यायची जी आपण पहिल्यांदा सांगितली की त्यांनी दिवसातून 2 ते 3 वेळा मॉइश्चराइज करायला पाहिजे, त्वचा स्वच्छ धुवायला पाहिजे. विशेषतः सोरायसिस रुग्णांनी ज्यावेळेला अशा प्रकारचा सोरायसिस आहे दिवसातून 2 वेळा आंघोळ करावी आणि आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. त्याच्याने तडेही पण कमी होतील आणि जो दृश्य भाग आहे सोरायसिसचा तो कमी होईल आणि योग्य उपचार घेतला तर तो निश्चितच जाईल. पण उपचारासोबतच त्यांनी ही काळजी घेतली. त्याचप्रमाणे आहारामध्ये सोरायसिस रुग्णांनी जसं सोरायसिसमध्ये त्वचेतून स्किन म्हणजे प्रोटीन्स आणि पाणी कमी होतं, तर जसं बाहेरून आपण मॉइश्चरायझर लावतो तसं आतून मॉइश्चराइज करायचं असेल तर तुम्ही क्षार म्हणजे पालेभाज्यांचे सूप्स आणि पाणी ह्या गोष्टी जर तुम्ही भरपूर प्रमाणात घेतल्या तर तुमची त्वचा तुकतुकीत होईल आणि या कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला कळतील. त्याचप्रमाणे त्यांचा तिसरा प्रश्न असा आहे की वृद्ध लोक, सोरायसिस हा लहान मुलापासून अक्षरशः जन्मता जे बाळ आहेत 1 वर्षाचा बाळ किंवा जन्मता सुद्धा होऊ शकतो तर 90 वर्षाच्या व्यक्तीलाही होऊ शकतो. सोरायसिस केव्हाही होऊ शकतो.
त्यामुळे फक्त ज्या वेळेला वृद्ध लोकांमध्ये किंवा जेरियाट्रिक्स आपण ज्याला म्हणतो की वय जास्त असतं त्यावेळेला त्वचा जी आहे ही लूज असते, त्याच्यामधलं सेल्युलोज कमी झालेलं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये तडे पडणं, इन्फेक्शन होणं या गोष्टी जास्त येतात. त्यामुळे त्यांनी विशेष स्वच्छता आणि काळजी घ्यावी, योग्य उपचार करा, मॉइश्चराईज करावं आणि त्यांनी आहाराकडे जास्त लक्ष द्यावं. कारण जी पचनशक्ती कमी झालेली असते त्यांचं ॲसिमिलेशन कमी झालेलं असतं. तरुण माणसाच्या प्रमाणात वृद्ध लोकांना ॲसिमिलेशन म्हणजे योग्य क्षार शोषून घेण्यासाठी त्यांना जास्त प्रमाणात क्षार हवे असतात, तर त्यांनी योग्य काळजी घ्यावी, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर कुठल्याही वयामध्ये सोरायसिस नियंत्रणात येऊ शकतो, होमिओपॅथीने येऊ शकतो. निश्चितच म्हणजे लहानापासून वृद्धांपर्यंत कोणालाही सोरायसिस होऊ शकतो आणि जर तुम्ही उत्तम आहार, योग्य व्यायाम आणि योग्य ताणतणावरही जीवन जगलात तर निश्चितच योग्य औषधोपचारांनी सोरायसिस हा पूर्णपणे बराच सुद्धा होऊ शकतो. सर मला सांगा की आता तुम्ही सोरायसिस, स्काल्प सोरायसिस होतं सांगितलं, कानाच्या मागून सुरुवात होते सांगितलं, नेमकं निदान कसं करायचं आहे? सोरायसिसचे निदान असं आहे की जसं आपण सुरुवातीला सांगितलं की स्काल्प सोरायसिस आहे, तो बघितल्यावर कळतो किंवा केस कमी केल्यावर कळतं की हा कोंडा नाहीये, हा सोरायसिस आहे. त्यानंतर ज्या वेळेला हाताचे कोपर आणि गुडघे याच्यावर सोरायसिस यायला लागतो त्यावेळेला लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. किंवा आता आपण जी स्लाइड बघतोय तो प्लाक सोरायसिसचा प्रकार आहे, ज्या वेळेला संपूर्ण शरीरावर मोठे मोठे चट्टे येतात आणि त्याच्यामध्ये प्रचंड खाज असते, त्वचा पडते, त्यावेळेला हा सोरायसिस लक्षात येतो. पण तरी सुद्धा जर तुमच्या लक्षात नाही आलं तर बायोप्सी करण्यात येते, त्वचेचा तुकडा मायक्रोस्कोप खाली तपासून आपल्याला निश्चित सांगता येतं की हा सोरायसिस आहे. पण जवळजवळ बऱ्याच अंशी सोरायसिस रुग्णांमध्ये केवळ बघितल्याने लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. तज्ञ डॉक्टर बघून सांगू शकतात, पण क्वचित प्रसंगी त्याच्यामध्ये एक्झेमा आहे की सोरायसिस आहे की लायकन प्लॅनस आहे, हे जे डिफरन्शियल डायग्नोसिस आहे हे करण्याकरता एक तज्ञ डॉक्टर सुद्धा बऱ्याच वेळेला बायोप्सीचा सल्ला देतात. तशी सोरायसिससाठी कुठल्याही प्रकारची ब्लड टेस्ट वगैरे नाहीये. ओके सर, पण मग कधी कधी असं होऊ शकतं का की तुम्ही जसं म्हणाला की सोरायसिस हा डिफरन्शियल डायग्नोसिस लायकन प्लॅनस आणि एक्झिमा यासारखा सुद्धा दिसू शकतो, त्यामुळे दिरंगाई होते किंवा योग्य ट्रीटमेंट त्या रुग्णाला मिळत नाही आणि म्हणून सुद्धा आजार बळावू शकतो. बऱ्याच वेळेला असं सोरायसिसच्या घडतं की त्या सोरायसिस हा एक्झिमा म्हणून त्याची ट्रीटमेंट करण्यात येते किंवा एक्झिमाची ट्रीटमेंट नाही झाली मग त्याला लक्षात येतं की वेगळं काहीतरी असेल, मग त्याचं तज्ञ डॉक्टरांकडे पाठवून त्याचं बऱ्याच वेळेला लक्षात येतं की आता अलीकडे एक केस आलेली आहे की दुर्लक्ष कसं होतं की एका जनरल प्रॅक्टिशनरकडे एक केस गेली, त्यांनी सुरुवातीला त्याला एक्झिमा म्हणून ट्रीट केला, नंतर सेल्युलायटिस म्हणून ट्रीट केला, नंतर इन्फेक्शन म्हणून ट्रीट केलं. तिघं गोष्टींनी ज्या वेळेला उपयोग झाला नाही त्यावेळेला त्याला तज्ञाकडे पाठवण्यात आलं. पण मध्यंतरच्या काळात बऱ्यापैकी तो वाढलेला होता आणि तो सोरायसिस होता. तर सोरायसिसच्या प्राथमिक लक्षणापासून आपण ज्या स्लाइड्स दाखवतो ते दाखवतो याच्यासाठीच की ह्या स्लाइड्सवरून लक्षात यायला पाहिजे की हा सोरायसिस आहे आणि त्याच वेळेला त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, नाहीतर कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि कॉम्प्लिकेशन्स वाढून सोरायसिस वाढू शकतो. त्याच्यासाठी सोरायसिस हे प्राथमिक अवस्थेतच त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि प्राथमिक अवस्था ही केवळ बघितल्याने कळते. म्हणजे निदान हे प्रत्यक्ष दृश्य परीक्षा जी असते त्याच्यानेच निदान होणं सहज शक्य असतं. आपल्याला सर पुढचा प्रश्न आलेला आहे, हरिश्चंद्र प्रश्न विचारतायत रत्नागिरीवरून. नमस्कार हरिश्चंद्रजी, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. मला 10 वर्षापासून त्वचेचा आजार आहे. हो, मांड्यांवरती आणि पोटऱ्यांवर झालेला आहे. बर. ते केसांच्या मुळांचा आजार आहे. बारीक बारीक मुळांच्या इथे फोडी येतात आणि केस मग मुळासकट निघतात. बर. आणि पू धरतो. बर. स्किनच्या स्पेशलिस्टला दाखवलं, ह्याच्याकडे ऑलिओपॅथिक कडे, तात्पुरता बरा झाला, मग परत ते चालू झालं. बर. त्यांनी काही निदान सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं केसांच्या मुळांचा आजार आहे फक्त, आणि काही इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या फक्त, पण त्यांनी काही एवढं फरक नाही पडला. बर बर. आणि हा वारंवार होतोय? बर. वारंवार होतोय. खाण्यापिण्यामध्ये काय काळजी घ्यायची आणि काय उपचार करायचे? तो सोरायसिस सारखं म्हणजे नाहीये, डोक्यात काही एवढं कोंडा बिंडा होत नाही, म्हणजे सुका कोंडा होतो. ठीक आहे हरिश्चंद्रजी, धन्यवाद, आपला प्रश्न कळलाय आम्हाला. आता निश्चित यांचं सोरायसिस असेल असं सांगता येत नाही, पण तरी सुद्धा त्वचेचा आजार आहे, त्यांच्या केसांच्या मुळाशी तो होतो आहे आणि इतर त्वचा रोगाप्रमाणे हा जो वारंवार होतोय तो निश्चितच ऑटोइम्यून आजार आहे. यांनी सोरायसिस साठी जी जी काही आपण काळजी सांगितली की भरपूर पाणी पिणे, मॉइश्चराईज करणे, प्रतिकार
प्रतिकारशक्ती वाढवणं, ह्या सगळ्या काळजी घेतल्यात तर निश्चितच त्याची तीव्रता कमी होईल आणि त्यांनी योग्य निदान जर केलं, जसं त्यांनी शेवटी सांगितलं की त्यांच्या डोक्यात कोंडा पण होतो, त्यामुळे शक्यता पण आहे आणि शक्यता अशी पण आहे की कदाचित तो पस्ट्युलर सोरायसिस असण्याची शक्यता आहे की त्या ठिकाणी पस्ट्युलर सोरायसिस असू शकतो. म्हणून त्यांनी योग्य डॉक्टरांकडे जावं आणि योग्य निदान करावं आणि जर सोरायसिस असेल तर तो होमिओपॅथीने निश्चित दुरुस्त होऊ शकतो किंवा कुठलाही त्वचा रोग असेल तर होमिओपॅथीमध्ये त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट उपचार आहेत. जागतिक सोरायसिस दिनाच्या निमित्ताने आज आपण विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जागतिक सोरायसिस दिन म्हणजे नेमकं काय याविषयी सुद्धा आपण आता जाणून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. दिवाळीपासून सुरुवात होते ती शिशिर ऋतूची. वातावरणात गारवा आणि रुक्षता नेहमीच येत असतो आणि म्हणूनच सर्वांनीच, विशेष करून सोरायसिस रुग्णांनी अभ्यंग शरीरात तेल लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या बरोबरीनेच शरीराच्या अभ्यंगाबरोबर केसांच्या मुळांना सुद्धा तेल पोहोचणं महत्त्वाचं आहे. खोबरेल तेलामध्ये जर तुम्ही साध्या वनौषधी टाकल्या, जसं जास्वंद आहे, माका, आवळा, मंजिष्ठा यासारख्या वनौषधीयुक्त जर तेल वापरलं तर केसांच्या मुळांना पोषण होतं, केसांची वाढ चांगली होते. ह्याचबरोबर डोकं शांत राहून झोपही छान लागते आणि त्यामुळे नित्य अभ्यंग करायला या ऋतूमध्ये विसरू नका. सर, आपल्याला प्रश्न आलेला आहे. रमेश प्रश्न विचारताय जळगाववरून. नमस्कार रमेशजी, बोला. नमस्कार. हा बोला. हा मॅडम, मला 20 वर्षापासून सोरायसिस आहे. हॅलो. हा बोला. 20 वर्षापासून सोरायसिस आहे. आपला प्रश्न सलग विचारा. औषध उपचार काय करावं लागतील? आजपर्यंत आपण काय काय औषध उपचार घेतले आहेत? आम्ही आतापर्यंत सोरायसिसवर औषध घेतोय. कुठल्या पॅथीचे? हा, काय काय घेतले आहेत? वसईचं जे आंबेडकर सेंटर आहे ना, तिथं औषधी घेतलंय. ठीक आहे, धन्यवाद रमेशजी. तुमचा प्रश्न कळलेला आहे. सर नक्की मार्गदर्शन करतील. सर, काय सांगाल त्यांना? 20 वर्षापासून सोरायसिस आहे आणि याचा अर्थ त्यांनी जी काही औषध उपचार घेतली आहे त्याचा परिणाम तेवढासा झालेला नाहीये. तर तरी 20 वर्षापासून सोरायसिस आहे आणि त्यांना मला वाटतं बऱ्यापैकी सोरायसिस असावा. तर त्यांनी होमिओपॅथिक उपचार घेतले आणि उपचारासोबतच, कुठलेही उपचार घेण्यासोबत त्यांनी योग्य आहार, भरपूर पाणी पिणे आणि जसं तुम्ही सांगितलं अभ्यंग आणि मॉइश्चरायझर, त्वचेची काळजी ही जर त्यांनी योग्य घेतली तर केवळ औषधोपचार नाही तर स्वतः त्वचेची काळजी आणि आहार याकडे लक्ष दिलं तर निश्चितच त्यांना त्यांचा फरक पडेल. त्यांनी योग्य काळजी घ्यावी. निश्चित. मला नेहमी वाटतं की आपण रुग्ण नेहमी जेव्हा डॉक्टरकडे येतो म्हणतो की मला औषधं हवी आहेत, तर औषधांच्या बरोबरीने जसं तुम्ही नेहमी सांगता की योग्य आहाराची गरज असते. आपण ह्याविषयी पण अनेक कार्यक्रम केलेले आहेत. योग्य आहार, योग्य व्यायाम म्हणजे जीवनशैलीमध्ये जर आपण फरक केला तर त्या औषधाच्या साथीला ते शरीर फार चांगली साथ देतं आणि ते औषध चांगलं कार्य करतं आणि रोग समूळ नष्ट होतो ना सर. सर, आपण जेव्हा आता त्यांचा प्रश्न होता तर त्या अनुषंगानेच मी तुम्हाला विचारते की सोरायसिसचे काही प्रकार असतात का? हो, सोरायसिस जसं आपण बघितल्यावर कळतो तर आपण अजून काही प्रकार बघूया. जसं प्लाक सोरायसिस आपण बघितला स्लाइड्समध्ये की ज्याच्यामध्ये मोठे मोठे चट्टे शरीरावर येतात आणि ते जे चट्टे आहेत त्याच्यातून प्रचंड खाज येत असते आणि हा प्लाक सोरायसिस आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रकार असतो ज्याला आपण गटेड सोरायसिस म्हणतो. हा सामान्य सोरायसिस सारखा दिसत नाही. याच्यावर लहान लहान बिंदूसारखे ठिपके येतात, त्याच्यात पाण्याचे दवबिंदू सारखे दिसतात. हा तरुण लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये आढळणारा सोरायसिस, हा सुद्धा सोरायसिसच आहे. त्याचप्रमाणे हा गटेड सोरायसिस आहे. सोरायसिस हा दुसरा एक तिसरा प्रकारे क्वचित आढळणारा ज्याला आपण एरिथ्रोडर्मिक म्हणतो. हा सोरायसिस सारखा वेगळा दिसतो. याला संपूर्ण त्वचेला सूज येते, प्रचंड खाज येते. हा ॲक्यूट आहे आणि याच्यामध्ये सुद्धा रुग्ण दगावण्याची शक्यता असते कारण शरीरातलं पाणी आणि क्षार सडनली कमी होतात. हा सुद्धा होमिओपॅथीने दुरुस्त होतो. सोरायसिस हा जसा एरिथ्रोडर्मिक आहे त्याचप्रमाणे एक सोरायसिस असतो ज्याला आपण पस्ट्युलर म्हणतो, ज्याच्यामध्ये कुठलंही, जसं आपण म्हटलं सोरायसिसमध्ये कुठलंही इन्फेक्शन नाहीये, तसं या ठिकाणी पस जरी असला तरी त्याच्यात इन्फेक्शन नाहीये. तो पस स्टराईल आहे, त्याच्यामध्ये पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा पस आहे पण जंतू नाही आहेत. तर सोरायसिसचा असा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण पस्ट्युलर सोरायसिस म्हणतो. हा सुद्धा सोरायसिस होमिओपॅथीने दुरुस्त झालेला आहे. सोरायसिस जसा त्वचेला असतो तसा तो तळपायालाही होतो आणि ज्यावेळेला तळहात आणि तळपायाला होतो त्यावेळेला आपण त्याला प्लांटर सोरायसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये त्वचेला प्रचंड तडे येतात, त्याच्यातून रक्त येतं आणि त्याची विशिष्ट काळजी घ्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मॉइश्चरायझर करायला पाहिजे, 2-3 वेळा मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. सोरायसिस नखांमध्ये पण होतो. जसं सोरायसिस नखांमध्ये होतं त्याला नखं जाड आणि ओबडधोबड होतात, काळी होतात,
कधी कधी सोरायसिसची नख नष्ट पण होतात. हे सगळे सोरायसिसचं नखांचा सोरायसिस आहे. बऱ्याच वेळेला प्राथमिक अवस्थेत या स्लाइडमध्ये आपण बघतोय की नखांवर खड्डे पडलेले आहेत. ही प्राथमिक अवस्था आहे सोरायसिस, नखांच्या सोरायसिसची, त्याचप्रमाणे सोरायटिक आर्थरायटिसची. तर हा नखांचा सोरायसिस आहे. नखांच्या सोरायसिस जसा असतो तसाच सोरायटिक आर्थरायटिस असतो. सोरायसिस सांध्यांवर पण होतो. सांध्यांवर झाल्यावर सांधी वाकडी होतात किंवा ती बेंड होऊ शकतात, कायमस्वरूपी वेगळे होतात. त्याचा योग्य उपचार करायला पाहिजे. सोरायसिस हा त्वचेवर, नखांवर आणि सांध्यांवरही होतो. तर हा जो पुढच्या स्टेजेसमध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात, तर एवढा जाण्यापेक्षा त्याच्या प्राथमिक अवस्थेत जर आपण निदान केलं किंवा लगेच लक्षात आलं तर आपण लवकर आणि चांगला उपचार करू शकतो. आणि म्हणूनच आज 29 ऑक्टोबरच्या निमित्ताने, वर्ल्ड सोरायसिस दिनाच्या निमित्ताने आज आपण सोरायसिस विषयीच माहिती घेत आहोत. मला सांगा की जागतिक सोरायसिस दिन म्हणजे नेमकं काय? साधारणतः सोरायसिसच्या विषय असा आहे की सोरायसिस बद्दल संशोधन खूप उशिरा सुरू झालं. पहिल्यांदा सोरायसिसचं कारण माहिती नव्हतं. सोरायसिसचं कारण जे आहे हे प्रतिकारशक्तीमधला बदल आहे. साधारणतः 2004 मध्ये काही रुग्ण आणि काही संस्थांनी असं ठरवलं की सोरायसिसमध्ये जनजागृती व्हावी किंवा सोरायसिस रुग्णाच्या समस्या लोकांना कळाव्यात, म्हणून काही लोक एकत्र आले आणि त्यांनी जागतिक सोरायसिस दिन साजरा करण्याचं ठरवलं. आणि त्याच्यानंतर 2009 मध्ये अधिकृतरित्या 29 ऑक्टोबर ही तारीख ठरवण्यात आली आणि त्या तारखेला जागतिक सोरायसिस दिन साजरा करतो. या साजरा करण्याचं कारण असं की सोरायसिस जो आजार आहे हा दीर्घकालीन आजार आहे. हा कधी कधी अतिशय क्षुल्लक भागावर असतो आणि वर्षानुवर्षे असतो, म्हणून त्याच्यावर दुर्लक्ष होतं. त्याचप्रमाणे सोरायसिस संपूर्ण शरीरावर असू शकतो, सांध्यांवर असू शकतो, म्हणून प्रत्येक सोरायसिस रुग्णांचे विविध प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न सोरायसिस रुग्णांनी एकत्रित येऊन त्याच्यावर विचार करावा. बऱ्याच वेळेला सोरायसिस रुग्णांना असं वाटतं की मला एकट्याला सोरायसिस आहे म्हणून तो घाबरलेला असतो, त्याला आत्मविश्वास नसतो. ज्या वेळेला सोरायसिस दिनाच्या निमित्त अनेक सोरायसिस रुग्ण एकत्र येतात त्यावेळेला त्याला कळतं की माझ्यासारखे अनेक लोक आहेत, त्याचा आत्मविश्वास होतो आणि एकत्रितरित्या एकी झाल्यानंतर त्यांचे प्रश्न खंबीरपणे मांडायला त्यांना एक प्रकारचं बॅकग्राऊंड मिळतं, एक प्रकारचे ते एकी असते, एक संस्था तयार होते आणि एकजुटीमध्येच ताकद आपण म्हणू शकतो. तर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. देवराम प्रश्न विचारतायत नाशिक वरून. नमस्कार देवरामजी, बोला. नमस्कार. 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 हा बोला. बोला. हा, ते माझ्यावाला सोरायसिसचं 6 महिन्यापूर्वी निधन झालेले आहे. तर माझ्या तळ हाताला तळवे आणि तळपाय बर आणि याला भेगा पडताय सर. बर. मी डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांचा सल्ला घेतलेला आहे पुरा. बर. तर अजून मला काय तसं काय परत काही जास्त फरक वाटलेला नाही. बर बर. 6 महिन्यापासून माझे औषध चालू आहे. मग याच्यावर आपला काय उपाय असणार आहे? ठीक आहे, सांगतो. जसं आपण औषध घेत आहेत, औषधासोबत काही काळजी घ्यायला पाहिजे. जसं तळ हाताने तळ पायाचं जेव्हा सोरायसिस असतो त्यावेळेला तडे पडतात आणि ते तड्यांमधून रक्त येणं किंवा त्याच्यात इन्फेक्शन होऊन तो पस्ट्युलर सोरायसिस होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन तो पस्ट्युलर पण होऊ शकतो, ही शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काळजीही घ्यायला पाहिजे की स्वच्छता ठेवायला पाहिजे. दिवसातून 2-3 वेळा हात स्वच्छ धुवून त्यांना मॉइश्चरायझर लावलं पाहिजे आणि रोज संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये ठेवून त्याच्यात 1 चमचावर मीठ टाकून त्याच्यानंतर स्वच्छ धुतल्यावर त्याला मॉइश्चरायझर लावायचं आणि प्लॅस्टिकचं वेस्टर्न लावायचं. प्लॅस्टिकच्या थैलीने अर्धा तास बांधून ठेवायचं. याच्यामुळे तुमचे जे तडे आहेत ते कमी होतील आणि तुमच्या औषधांचा तुम्हाला उपयोग होईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही होमिओपॅथिक औषध घेतलं तर निश्चितच तुम्हाला जास्त फायदा होईल. निश्चितच सर. आणि मला वाटतं तुम्हाला या सल्ल्याचा नक्कीच फायदा झाला असेल. इतरांनाही ज्यांना सोरायसिस नाहीये तरीही थंडीमध्ये ही काळजी घेणं, तळहात आणि तळपायाची, निश्चितच कोणालाही उपयोगी पडू शकतं सर. सर, जागतिक सोरायसिस दिनाचा तुम्ही उल्लेख केला, या दिनाची वैशिष्ट्ये काय आहेत? या दिनाची वैशिष्ट्य अशी आहे की सोरायसिस, पहिलं वैशिष्ट्य असं आहे की सोरायसिस विषयी जागरूकता. बऱ्याच लोकांना सोरायसिस म्हणजे हे काय माहिती नाही आणि ते माहिती व्हावं. रुग्णांना सुद्धा माहिती नाही, डॉक्टरांना सुद्धा माहिती नाही. तर सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे. हा त्वचा रोग संसर्गजन्य नाहीये. हा त्वचा रोग जगात 3% लोकांमध्ये बऱ्यापैकी आहे. हा एक प्रतिकारशक्तीमध्ये झालेला बदल आहे आणि हा क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. हा सहजासहजी दुरुस्त न होणारा आणि वर्षानुवर्षे राहणारा हा आजार आहे. याची योग्य काळजी आणि योग्य उपचार आणि योग्य निदान जर झालं तर हा दुरुस्त होऊ शकतो, अन्यथा हा वाढू शकतो. हा वाढून नखांवर आणि सांध्यांवर पण जाऊ शकतो. तर ही जी जागरूकता आहे ही केवळ रुग्णांमध्ये, डॉक्टरांमध्ये आणि समाजामध्ये व्हावी. हा संसर्गजन्य नाही हे समाजाला जर कळलं तर समाजामध्ये वावरताना समाज सुद्धा सोरायसिस रुग्णांना
ऍक्सेप्ट करेल किंवा सोरायसिस रुग्णांना भीती किंवा कमीपणा वाटणार नाही. ही जी जागरूकता किंवा सोरायसिस बद्दलची जी शास्त्रोक्त माहिती आहे ही लोकांना समजावी याच्यासाठी वर्षातला एक दिवस निवडण्यात येतो 29 ऑक्टोबर आणि त्या दिवशी सगळे सोरायसिस रुग्ण एकत्र येऊन किंवा विशिष्ट वेगवेगळ्या ठिकाणी काही कार्यक्रम घेऊन सोरायसिसवरील लेक्चर्स अरेंज करून किंवा जसं आपण आज कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमातून आपण सोरायसिसबद्दल लोकांना सांगतोय, ही जागरूकता आपण निर्माण करतोय आणि सोरायसिसविषयी शास्त्रोक्त माहिती देतोय की जेणेकरून लोकांना त्याची शास्त्रोक्त माहिती मिळेल, त्याची भीती नष्ट होईल, त्याचा उपचार योग्य होईल. निश्चित. म्हणजे जर अज्ञान असेल तर सामाजिक मान्यता मिळणं सुद्धा, आणि ही जर सामाजिक मान्यता मिळाली नाही तर अनेक वेळेला त्या रुग्णाला अवसाद येण्याची म्हणजे डिप्रेशन येण्याची सुद्धा शक्यता असते, जेणेकरून अजूनही तो सोरायसिस रुग्णाचा जो आजार आहे तो बळावू शकतो. आणि म्हणूनच हे सगळं विशियस सर्कल आहे हे तोडण्यासाठी एक जागतिक सोरायसिस दिनाच्या निमित्ताने आपण जागरूकता मोहीम हाती घेतो. तर ह्याचं ब्रीदवाक्य काय आहे? आता साधारणतः सोरायसिस जे आताचा जो आहे त्याचं जे ब्रीद वाक्य आहे ते आहे जे सोरायसिसच्या रुग्णांमध्ये जो अडथळा निर्माण होतो, बॅरियर्स आहेत ते बॅरियर्स आपण नष्ट करायला पाहिजे. तर जे सोरायसिस जे आहेत रुग्ण त्याच्यामध्ये जनरली असं आढळतं की ब्रेकिंग द बॅरियर्स फॉर द पीपल ऑफ सोरायसिस. तर सोरायसिसचे जे रुग्ण वावरतात त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यावेळेला त्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं आणि ती जे अडथळे आहेत ते दूर केले तर सोरायसिस रुग्णांच्या उपचारामध्ये प्रचंड फायदा होऊ शकतो. तर ते अडथळे काय काय ते अडथळे आपण दूर करायला पाहिजे. या अडथळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. पण आपल्याला फोन आलेला आहे. प्रवीण प्रश्न विचारताय जळगाववरून. नमस्कार सर. नमस्कार. प्रवीण पाटील बोलतोय सर. हो बोला. हा मॅडम, मी प्रवीण पाटील बोलतोय जळगाववरून. माझ्या मुलीला ही 1 वर्षाची असतानापासून सोरायसिस झालाय. बर. तर आम्ही नामांकित डॉक्टरांना पण दाखवलं, ते लिनियर सोरायसिस सांगायचे. बर. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्या सर. तिला ॲलोपॅथी केली, आयुर्वेद केलं, होमिओपॅथीची आता ट्रीटमेंट घेतोय आम्ही एका चांगल्या हॉस्पिटलमधनं. बर बर. पण सर फरक वगैरे काही वाटत नाहीये. बर. आणि सोरायसिस शरीरावर कुठे कुठे आहे सर? सुरुवातीला तिला गुप्तांगावर होता वरच्या बाजूला. बर. आणि नंतर सर मग तो स्प्रेड होत गेला, तिला नितंबांवर झाला मागच्या साईडला, नंतर गुडघ्यावर होता. तर सर आता हल्ली तो एकदम असा लाल होत चालली ती जखम. बर. आणि वर असे खळचे वगैरे निघतात सर. बर. ठीक आहे. ओके. ठीक आहे. सर साधारणतः तिला जो सोरायसिस आहे त्या सोरायसिसच्या प्रकाराला आम्ही म्हणतो इन्व्हर्स सोरायसिस. इन्व्हर्स सोरायसिस हा साधारणतः जांघेमध्ये, काखेमध्ये किंवा जे स्थूल व्यक्ती आहे त्यांच्या स्किन फोल्ड्समध्ये होतो. तर याची काळजी अशी घ्यायला पाहिजे की या इन्व्हर्स सोरायसिसमध्ये जसं आपण इतर वेळेला सांगतो की बाकीच्या सोरायसिस रुग्णांनी मॉइश्चरायझर करावं, तर या सोरायसिस रुग्णांनी मॉइश्चरायझर न करताना ती जी जागा आहे ती हवेशीर आणि कोरडी ठेवावी. आणि त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि जेवढे फंगल इन्फेक्शन होईल तर ते दुरुस्तीला कठीण आहे. तर त्यांनी योग्य उपचार केला आणि योग्य काळजी जर घेतली इन्व्हर्स सोरायसिसची, आणि तिला गुडघ्यावर पण तिला प्लाक सोरायसिस पण आहे, तर बऱ्याच वेळेला एकाच वेळेला 2 किंवा 3 प्रकारचे सोरायसिस एकाच रुग्णामध्ये आढळून येतात. ती लहान मुलगी आहे, जितक्या कमी वयामध्ये सोरायसिस होईल तेवढे त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात. म्हणून लवकरात लवकर योग्य उपचार घ्यावेत. आणि आपण या कार्यक्रमामध्ये जी काळजी घ्यायला सांगतोय, जो आहार सांगतोय त्याच्याकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर निश्चितच त्यांना त्यांचा उपचाराचा फायदा होईल. आणि होमिओपॅथीमध्ये सुद्धा त्याच्यात चांगले उपचार आहे, लहान मुलांवरही उपचार आहेत. होमिओपॅथिक उपचाराने ती निश्चित चांगली दुरुस्त होऊ शकते. निश्चितच. म्हणजे सोरायसिस जरी असलं तरी त्याच्या प्रकारानुसार त्याचे विविध औषधोपचार बदलू शकतात. याचबरोबर रुग्णाची मानसिकता काय असते, रुग्णांच्या सोरायसिसच्या रुग्णांच्या समस्या काय आहेत याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीच्या आता ही समोर जी वनस्पती दिसते तिला झेंडू असं म्हणतात. गुलजाफरी असं सुद्धा याला हिंदीमध्ये नाव आहे आणि काही जण याला गेंदा असं सुद्धा म्हणतात. हे एक शूप असतं आणि कातरलेली पानं याची असतात. या वनस्पतीला केशरी रंगाची आणि पिवळसर अशी फुलतात आणि फक्त पिवळी जर्द फुलं असं सुद्धा याचं स्वरूप असू शकतं. झेंडूच्या फुलाची खासियत अशी की ती झाडावरून तोडल्यानंतर सुद्धा 8 ते 10 दिवस निरंतर तशीच राहतात. आणि याचा गुण जो आहे तोच आयुर्वेदाने उत्तम पद्धतीने उचललेला आहे. आपले केस हे उत्तम पद्धतीने वाढावेत आणि कोंडा होऊ नये असं सगळ्यांनाच वाटत असतं. अशा वेळेला ही फुलं खोबऱ्याच्या तेलामध्ये घालून साधारण 1 किलो खोबऱ्याच्या तेलाला 20 फुलं त्याच्यामध्ये घालून कुटून हे मिश्रण जे आहे ते उन्हामध्ये जर ठेवलं दादरा बांधून तर 15 दिवसांनी तयार झालेलं हे तेल फक्त गाळून घ्यायचं आणि केसांच्या मुळाला लावायचं.
तर खूप दिवस टिकण्याचा जो गुण त्या फुलांच्या ठिकाणी आहे तो आपल्या केसांच्या ठिकाणी सुद्धा येतो आणि केस गळती एकदम कमी होऊन जाते. याच्याबरोबरीनंच रक्ती मुळव्याध असलेल्या लोकांना याच्या फुलांचा रस जो आहे तो 2-2 चमचे आणि त्याच्यावरती साधारण 3-3 चमचे गाईचं साजूक तूप असं एकत्र घ्यायला जर सुरुवात केली तर रक्तपण हे तात्काळ कमी येतं. याच्याबरोबरीनं या फुलांचा चोथा किंवा पोटीस हे गुदमार्गाला जर लावलं गेलं तर तिथले कोंब जे आहे ते सुकायला सुरुवात होते. सुरवंट किंवा कुशिरडा म्हणजे फुलपाखराची जी अळी आहे ती अंगारून गेल्यानंतर किंवा चिरडली गेली अंगावरती तर भयंकर आग होते आणि विसर्पासारखी किंवा एरिसिपेल्यासारखी लक्षणं येतात. अशा वेळेला ह्याच्या पानांचा किंवा फुलांचा रस त्या ठिकाणी निरंतर लावावा आणि पोटामध्ये सुद्धा साधारण 1 ते 2 चमचे खडीसाखरेवरती घ्यावा. केसांच्या वृद्धीसाठी मगाशी सांगितलेले जे तेल आहे त्याचाच उपयोग हा सोरायसिसच्या लोकांना कोंडा कमी करण्यासाठी सुद्धा उत्तम पद्धतीने होत असतो. ही वनस्पती जी आहे ती एकंदरीत कडू तिखट अशी आहे आणि त्याचा येणारा परिणाम जो आहे तो मात्र शीतवीर्यात्मक असा येतो असं लक्षात येतं. पोटाच्या अनेक तक्रारीमध्ये कृमी होणं ही एक महत्त्वाची तक्रार असते. अशा वेळेला याच्या फुलांचा किंवा पानांचा रस जर पोटामध्ये घेतला गेला तर त्याचाही अप्रतिम फायदा हा कृमींसाठी होत असतो. कृमीतून उत्पन्न होणाऱ्या फीड्स, कृमीतून उत्पन्न होणारा पंडुरोग, कृमीतून उत्पन्न होणारे जुलाब या सगळ्यासाठी झेंडूच्या फुलांचा आणि पानांचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो. अशी ही वनस्पती दसरा आणि दिवाळीला आपण नेहमी पाहत असतो. तर हिच्या फुलापासून याचं प्रपोगेशन होतं आणि कुंडीमध्ये किंवा आपल्या परड्यामध्ये सुद्धा आपण ही वनस्पती लावू शकतो. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. सर्वांग अभ्यंग आणि केसांना अभ्यंग हे दिवाळीच्या निमित्ताने आपण करायलाच हवं. याचबरोबर नाकात तेल टाकणं किंवा औषधी तुपाचे थेंब टाकणं ज्याला आपण नस्य म्हणतो हे सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण त्यामुळे ऊर्ध्व चतुर्गत म्हणजे खांद्याच्या वर भागांमधील जे आजार असतात ते निश्चितच कमी करण्याचा प्रयत्न असतो. ह्यामध्ये डोळ्यांची चकाकी वाढते नस्याने, केसांचं अकाली पिकणं कमी होतं, केसांची वाढ चांगली होते. ह्याचबरोबर नाकाच्या विविध तक्रारी कमी होतात आणि कानाचे आरोग्य सुद्धा सुधारते. त्यामुळे नस्य करायला निश्चितच विसरू नका. सर आपल्याला प्रश्न आलेला आहे. सुरेश प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार सुरेशजी, बोला. हॅलो. हा मॅडम बोला. नमस्कार, बोला. आपला प्रश्न सलग विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या मुलाचं वय 8 वर्ष आहे. माझ्या मुलाचं वय 8 वर्षाचं आहे. हा बोला, ऐकू येते, बोला. सर त्यांच्या टाचेला सोरायसिस झालेला आहे सर. टाचेला सर आणि हातावर पण आहे. बर. तर त्यासाठी होमिओपॅथी मध्ये इलाज काही करता येईल का? मी ॲलोपॅथी बघितलं आणि आयुर्वेदिक बघितलं सर. बर. त्याच्याने कसं आहे? सध्या स्थितीत थोडीशी जखम वाढली पण परत यायला सर. बर, ठीक आहे, ओके, ठीक आहे. सर हा एक फार महत्वाचा प्रश्न असतो की थोडं बरं झाल्यानंतर पुन्हा रिकरंट होऊ शकतं. ते हे नेमकं का होतं आणि काय उपाय आहे? आता साधारणतः सोरायसिस हा जो आजार आहे हा त्वचा रोग जरी असला तरी त्याचं जे मूळ कारण हे त्वचा नाहीये. मूळ कारण हे प्रतिकार शक्तीमध्ये झालेला बदल आहे. तर ज्या वेळेला सोरायसिसच्या उपचारामध्ये केवळ बाह्य उपचार मलम देण्यात येतात, ही त्वचेला मर्यादित उपचार करण्यात येतो, त्याला त्वचेवरचा सोरायसिस तात्पुरता बरा होतो पण त्याचं मूळ कारण दूर झालेलं नाहीये. त्याची प्रतिकार शक्तीमधला जो दोष आहे तो निर्माण झालेला दोष दुरुस्त करण्यात आला नाही म्हणून तो वारंवार होतो. होमिओपॅथीमध्ये जे आहे, होमिओपॅथी ही प्रतिकार शक्तीतला दोष दूर करून त्याचं जे संतुलन आहे पुनर्प्राप्त करतं. म्हणून होमिओपॅथीने आजार जो आहे मुळापासून दुरुस्त होतो. यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाचं जी ट्रीटमेंट आहे तर ती होमिओपॅथी केली आणि होमिओपॅथी उपचारासोबत योग्य पथ्य आणि योग्य सल्ला जर त्यांनी घेतला, काळजी त्वचेची घेतली तर तो दुरुस्त होऊ शकेल. त्याच्या टाचेला, लहान मुलगा 8 वर्षाचा आहे, टाचेला आणि तळहाताला म्हणजे त्याला प्लांटर सोरायसिस आहे. तर आपण याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये जी काळजी घ्यायला सांगितली आहे की तळहात तळपायच्या सोय ती काळजी घेणं, होमिओपॅथिक उपचार करणं आणि लहान मुलांमध्ये 2 गोष्टी की जितक्या लहान वयात सोरायसिस होईल तेवढे त्याचे परिणाम जास्त असू शकतात. पण लहान मुलांमध्ये होमिओपॅथिक औषधी त्वरित आणि चांगल्या रीतीने काम करतात. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, लवकर रिस्पॉन्ड करते. म्हणून योग्य आणि तज्ञ होमिओपॅथिक तज्ञाकडे जर त्यांनी योग्य उपचार केला तर तो याच स्टेजला, अतिशय कमी स्टेज आहे त्या स्टेजला तो दुरुस्त होऊ शकतो आणि त्यांनी होमिओपॅथिक उपचार घ्यावा, त्यांना निश्चित फरक पडेल. निश्चितच. आणि सर आज वर्ल्ड सोरायसिस दिनानिमित्त तुम्ही ब्रीदवाक्य सांगितलं, याची त्रिसूत्री काय आहे?
आता आज जागतिक सोरायसिस दिन 2016चं एक वाक्य आहे की बॅरियर्स जे आहेत, जे अडथळे आहेत ते दूर करायचे. ते अडथळे दूर करायचे म्हणजे त्याच्यासाठी काय अडथळे काय असतात? साधारणतः सोरायसिस रुग्णांना केवळ उपचार ही गोष्ट नाही, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये जे काही अडथळे होतात ते जर दुरुस्त केले तर त्यांना त्यांचं आयुष्य काढणं किंवा आयुष्य व्यतीत करणं चांगलं होईल. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर सोरायसिस दिनानिमित्त याच्यासाठी आपण त्रिसूत्री केलेली आहे. तर ती त्रिसूत्री अशी आहे, आपण याच्यात बघतोय की पहिला जो आहे तर लढा, तर सोरायसिस रुग्णांना फाईट करायला पाहिजे. तर फाईट कशासाठी करायचं? तर पूर्वग्रह, लांछन आणि भेदभाव. तर सोरायसिस रुग्णांबद्दल बऱ्याच वेळेला पूर्वग्रह आहेत. जसं सगळ्यात पहिला पूर्वग्रह असं असतो की सोरायसिस संसर्गजन्य आहे किंवा म्हणून त्यांना टाळण्यात येतं. त्यांना अगोदरच त्यांना बऱ्याच वेळेला त्यांना संधी देण्यात येत नाही. लांछन की त्यांना जी वागणूक देण्यात येते ती लांछनास्पद किंवा अपमानास्पद देण्यात येते. उदाहरणार्थ सोरायसिस रुग्ण ज्यावेळेला हॉटेलमध्ये जेवायला गेला तर त्याला त्याचा लांब टेबल देण्यात येतो किंवा त्याला काही वेळेला नाकारण्यात येतं किंवा त्याला वेगळी कारणं सांगण्यात येतात. उदाहरणार्थ माझ्याकडे जे लहान मुलं शाळेत जातात तर त्यांची नेहमी समस्या असं असतात की ज्यावेळेला ते एका बसमध्ये किंवा एका रिक्षामध्ये जातात तर त्यावेळेला इतर मुलं ऑब्जेक्शन घेतात की याला त्वचा रोग आहे, आम्हाला होऊ शकतो, किंवा रिक्षावाला त्यांना नाही म्हणतो, किंवा शाळेतून सांगण्यात येतं की तुमच्या मुलाला पाठवू नका, त्याला आजार आहे. तर त्यावेळेला एक सर्टिफिकेट मला द्यावं लागतं की हा जो त्वचा रोग आहे हा सोरायसिस आहे, हा संसर्गजन्य नाही आहे, हे त्यांचं अज्ञान आहे. तर हा जो भेदभाव त्याला करण्यात येतो, नोकरीमध्ये भेदभाव करण्यात येतो, की याच्यासाठी सोरायसिस रुग्णांनी फाईट करायला पाहिजे. त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे की हा जो सोरायसिस आहे हा संसर्गजन्य नाही, याच्यामध्ये काय आहे तर फक्त वाढलेली त्वचा आहे, ही तुम्हाला त्यांच्याशी संपर्काने होणार नाहीये. तर हे जे फाईट आहे हे सोरायसिस रुग्णांनी करायला पाहिजे. आणि सोरायसिस रुग्णांना फाईट करण्यासाठी, लढा देण्यासाठी आपण सगळं समाजाने त्यांना मदत करायला पाहिजे. तर हा जो अडथळा आहे त्यांच्या दैनंदिन जीवनामधला तो सगळ्यांनी दूर करण्याला मदत करायला पाहिजे. हो. त्याच्यानंतर दुसरं आहे की रेज म्हणजे वाढवणे. तर काय काय गोष्टी वाढवल्या पाहिजेत? तर सोरायसिस विषयी सगळ्यात पहिल्यांदा जागरूकता वाढवली पाहिजे. जागरूकता जसं आपण सांगितलं की सोरायसिस हा जो आजार आहे जगात 3% लोकांमध्ये आढळणारा आजार आहे. हा केवळ भारतात होणारा आजार नाही, सगळीकडे होणारा आजार आहे. हा संसर्गजन्य नाहीये. त्याप्रमाणे सोरायसिसबद्दल जे समज आहेत ते समज जे आहेत आपण दुर्लक्षित जे आहेत ते समज आपण पाहिजे, गैरसमज दूर करायला पाहिजेत. की जसं सोरायसिसबद्दल एक गैरसमज असतो की हा संसर्गजन्य आहे किंवा सोरायसिस हा ज्या रुग्णाशी आपण हस्तांदोलन केलं त्याच्याने तो होणार आहे असं नाहीये. त्याप्रमाणे सोरायसिस रुग्णांना एक आशा निर्माण करायला पाहिजे. सोरायसिसबद्दल अजून एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की सोरायसिसवर उपचार नाही आहेत. तर हा एक सगळ्यात मोठा गैरसमज सांगायला बऱ्याच वेळेला डॉक्टर्स लोक सुद्धा असं सांगतात की सोरायसिसवर उपचार नाहीत, हा आयुष्यभर तुला औषध घ्यावं लागेल की आयुष्यभर असाच राहील, असं नाहीये. सोरायसिसवर प्रत्येक पॅथीमध्ये विविध उपचार आहेत. पण एक प्रॉब्लेम असा आहे की सोरायसिसचे हे सगळे उपचार सगळ्या पेशंटला लागू होत नाही. तर त्याने विविध उपचारांचा जर प्रयत्न केला तर कुठला तरी एक उपचार त्याच्यासाठी लागू होईल. तर काही रुग्णांना काही उपचार लागू होतात, काही होत नाहीत. म्हणून सोरायसिस रुग्णांनी आशा ठेवायला पाहिजे की विविध उपचारांपैकी कुठला तरी उपचार त्याला लागू होणार आहे. त्याने आशा ठेवून आपला प्रयत्न करायला पाहिजे. आणि सोरायसिसवर संशोधन सुरू आहे. जर कोणी म्हणत असेल सोरायसिसवर उपचार नाहीत तर ही 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट होती, आज नाहीये. आज नवीन औषधे येत आहेत, प्रत्येक पॅथीमध्ये याच्यावर उपचार शोधण्यात येतोय. आपण स्वतः सोरायटिसच्या माध्यमातून गेल्या 28 वर्षापासून 29 वर्षापासून याच्यावर सोरायसिसवर संशोधन करत आहेत आणि आपल्याला बऱ्यापैकी 18,000 पेक्षा जास्त रुग्ण आपण केलेले आहेत. तर सोरायसिसवर उपचार नाहीत हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, ह्या टाळायला पाहिजे. आणि निश्चितच जेव्हा आपण म्हणतो की सोरायसिस हा फक्त एक त्वचा विकार नाहीये तर एक सामाजिक समस्या सुद्धा आहे जिथे रुग्णाला अनेक वेळेला भेदभावाला सामोरं जावं लागतं. याविषयी आपण असं जाणून घेत राहूया. सर आपल्याला प्रश्न आलेला आहे, संतोष प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार संतोषजी, बोला. नमस्कार, बोला. हा बोला. हॅलो. हा बोला. हा, मला सोरायसिस झालाय, माझं वय 40 आहे. बर. कमरेला सोरायसिस झालंय आणि आयुर्वेदिक चालू आहे आता मला. बर बर. आणि 3 हप्ते झालेत मी आयुर्वेदिक करतोय. बर. तर अजून काही फरक पडणार ते खाजवू शकते. बर. हो, ठीक आहे. सर, आणि ही जी खाज हा त्यांनी जो सिम्पटम सांगितलं ह्याविषयी थोडंसं विस्तृत सांगा. कारण ही जी कंडू किंवा आपण ज्याला खाज म्हणतो अतिशय त्रासदायक आणि कुठे भर सभेत आहे किंवा इतरही कुठच्या ठिकाणी आपल्याला जर आलं तर आपल्याला काही करता येत नाही, पण अतिशय त्रासदायक असं असतं. तर ह्याविषयी काय? कारण अनेक वेळेला कंगवा घेऊन खाजवलं जातं, शार्प रेझर्सनी किंवा इतर काही गोष्टींनी खाजवलं जातं आणि त्यामुळे सुद्धा जखमा होऊ शकतात. ह्याविषयी काय सांगाल? आता यांनी सांगितलं की यांना
सोरायसिस आहे, कमरेच्या ठिकाणी म्हणजे तो प्लाक सोरायसिस आहे. सोरायसिस, सोरा या शब्दाचा अर्थ आहे लॅटिन भाषेमध्ये खाज, आणि सोरायसिस रुग्णांची सगळ्यात मोठी समस्या असते खाज येणे. आणि खाज येणे ही समस्या सडनली आणि कोणीही थांबवू शकत नाही अशा प्रकारे खाज येते. पण ती खाज करताना बऱ्याच वेळेला लोक, आणि खाज आल्यानंतर त्यांना जरा बरं वाटतं म्हणून ते खूप जोरजोराने खाजतात, त्वचेला इंजुरी करून घेतात नखांनी, किंवा तुम्ही जर सांगितलं चाकू, कंगवा किंवा दगडाने खाजवणे, आणि त्याच्याने ते त्वचेला इंजुरी करतात. तर सोरायसिसचं जे मूळ कारण आहे ते प्रतिकारशक्तीतले बदल. साधारणतः सोरायसिसची प्रक्रिया अशी की जखम दुरुस्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती जखम सुरू झालेली आहे. ज्या ज्या वेळेला सोरायसिसला जखम निर्माण होते त्या वेळेला जखम दुरुस्त होणे आणि सोरायसिस या दोन्ही एकच प्रक्रिया, म्हणजे तुम्ही जखम करताना स्वतःचा सोरायसिस वाढवत आहात. तर सोरायसिस जेव्हा ज्या वेळेला खाज येते ती कशी नियंत्रणात आणायची त्याचे काही मी तुम्हाला सांगतो काय काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट, खाज ज्या वेळेला येते येऊ नये म्हणून जसं मी सांगितलं की मॉइश्चराईज करणं, की तुमची त्वचेला वारंवार ज्या ज्या वेळेला तुम्हाला शक्य आहे त्या वेळेला मॉइश्चरायझर लावणे, म्हणजे सोरायसिसला खाज येणार नाही. जी जास्तीची वाढलेली त्वचा आहे, ज्या वेळेला त्वचेपासून वेगळी होते मृत त्वचा, त्यावेळेला एक प्रकारचं इरिटेशन होतं आणि ते खाज असतं, म्हणून ते सहज निघून यावे म्हणून मॉइश्चरायझर लावायचे. त्यानंतर ज्या ज्या वेळेला खाज येईल त्यावेळेला प्रयत्न करायचा आपण मानसिक संतुलन करण्याचं की आपण खाजणार नाही आहोत. बऱ्याच वेळेला तुम्ही स्वतः नियंत्रण करू शकतात, म्हणजे तुम्हाला पुन्हा खाज कालांतराने येईल. किंवा जर खाज येत असेल तर नख न वापरता हलक्या हाताने चोळायचं असेल. 50% खाज कमी झाल्यानंतरच तुमचा हात थांबवा आणि त्याच्यानंतरची खाज आपोआप जाणार आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे शार्प जसं ब्लेड, चाकू हे वापरू नका, याच्याने तुम्ही त्वचेला इंजुरी करणार आहात. त्याच्यानंतर अजून एक उपाय आहे की जर तुम्ही घरी असाल, तुम्हाला शक्य असेल तर बर्फ लावा खाज आलेल्या ठिकाणी. बर्फ लावल्याने सुद्धा तुमची खाज जाणार आहे. आणि काही शक्य नसेल तर तुम्ही तुमचं जी त्वचा आहे ज्या ठिकाणी खाज येते ती जोराने प्रेस करा, दाबा. ते दाबल्यानंतरही तुमची खाज जाणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला न खाजता तुम्ही तुमची खाज कंट्रोल करू शकतात आणि त्याच्याने तुमचा सोरायसिस नियंत्रणात येईल आणि पुढे वारंवार होणारी खाज हळूहळू कमी कमी प्रमाणात होईल आणि सोरायसिस नियंत्रणात येईल. तर या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही उपयोग केला तर निश्चित तुमची खाज कमी होईल. निश्चितच मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं अगदी व्यवस्थित आणि विस्तृत उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. कार्यक्रम असाच चालू ठेवणार आहोत, मात्र आत्ता कार्यक्रमामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आणि जागतिक सोरायसिस दिनानिमित्त त्रिसूत्री जाणून घेण्यापूर्वी आपण उद्याचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम कोणता आहे तो पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम हा ध्वनिचित्र मुद्रित कार्यक्रम आहे. रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2016 रात्री 8:30 वाजता आहे. विषय आहे हृदय पुनर्वसन. सहभाग डॉक्टर अनिल पोद्दार. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न सुद्धा आलेला आहे. अश्विनी यांचा प्रश्न आहे पुण्यावरून. सर, आपण त्यांचा प्रश्न काय आहे तो पाहूया. नमस्कार. नमस्कार अश्विनी ताई, बोला. मला सोरायसिसचा त्रास आहे, 19 वर्ष झाली. अशी औषधं घेतली की तात्पुरतं जातं आणि पुन्हा उठतं ते औषधं. बर, कुठली औषधं घेता तुम्ही? ते डॉक्टर देतात ते गोळ्या आणि लोशन, एक टॉपिकल लोशन म्हणून आणि कोलिनेक क्रीम म्हणून अंगाला लावायला. सर, आणि ह्याच्याबरोबर धन्यवाद अश्विनीजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सर, ह्याच अनुषंगाने एक उपप्रश्न आहे की अनेक वेळा स्टिरॉइड्सचा वापर केला जातो, तर ह्याचे पण काही दुष्परिणाम असू शकतात? हो, आता ती जी काही औषधं घेतात, जी मलमं घेतात ती स्टेरॉइड सारखी मलमं आहे की ज्याच्याने त्यांची त्वचा तात्पुरता ठीक होते, म्हणजे जाड झालेली त्वचा पातळ होते. आणि ते काही गोळ्या घेत आहेत, ते केमिकल्स घेत आहेत. तर हे सगळे जे औषधं आहे हे तात्पुरता दुरुस्त करणारी औषधं आहेत, प्रचलित औषधं आहेत. पण तो वारंवार होणार आहे, कारण रोगप्रतिकार शक्तीमध्ये जो बदल निर्माण झालेला आहे तो बदल पुनर्प्रस्थापित झालेला नाही, तो दुरुस्त होत नाही, तोपर्यंत हे असंच होत राहणार. म्हणून त्यांनी होमिओपॅथिक औषधं जर घेतली तर त्यांचा जो मूळ दोष आहे तो दुरुस्त होऊन त्यांना बाहेरून मलम लावायची गरज नाही, ते होमिओपॅथीने निश्चित दुरुस्त होते. वारंवार होणारा आजार हा बऱ्याच काळापर्यंत किंवा पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो. म्हणजे दोषांचं समूळ उच्चाटन हे होमिओपॅथीमुळे नक्कीच शक्य आहे. सर, सोरायसिसची जी त्रिसूत्री आहे, तुम्ही म्हणालात की फाईट, रेज, अवेअरनेस, आणि तिसरं सूत्र काय आहे त्याचं? तिसरं सूत्र रेज म्हणजे आपण वाढवलंय, अवेअरनेस वाढवलेला आहे. आता गेन आपल्याला लाभ, तर याच्यामध्ये लाभ काय होणार आहे की याच्यामुळे योग्य निदान, योग्य उपचार जर मिळाला तर रोग्याची जी योग्य उपचार, जसं आपण योग्य उपचार बद्दल बोलतो, तर निश्चितच त्याची स्वतःचं आरोग्य वाढेल. आणि समाजाने जर त्याला सहकार्य केलं तर त्याची जी जीवनशैली आहे रोजची
ती चांगली होणार आहे. आणि याच्यामुळे हा जो लाभ आहे हे आपला मेन उद्देश आहे की आपण फाईट कशासाठी करतोय की योग्य उपचारासाठी. आपण रेज काय करतोय तर अवेअरनेस रेज करतोय, त्यामुळे त्याची जीवनशैली चांगली होणार. सर, आणि हे तुम्ही महत्वाचं मगाशी बोललात की रुग्णाची मानसिकता, अनेक वेळेला रुग्णाची मानसिकता ही मानसिक अवसाद रूपामध्ये पण कार्य करत असते आणि त्यामुळे अनेक वेळेला आत्महत्येचे विचार सुद्धा रुग्णाच्या मनामध्ये येत असतात. सर, याविषयी तुम्ही काय सांगाल? तर सोरायसिस रुग्णाची सगळ्यात प्रमुख समस्या अशी असते की ताणतणाव. तर सोरायसिस रुग्णांचं जे कारण आहे सोरायसिसचं हे ताणतणाव आहे आणि सोरायसिस झाला हे एक ताणतणाव आहे. त्यामुळे सोरायसिस रुग्णांना मानसिक समस्यांना खूप तोंड द्यावं लागतं. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिस असं आहे की जवळजवळ 15% सोरायसिस रुग्ण हे सोरायसिस रुग्ण आत्महत्येचा विचार करतात, कारण सोरायसिसमध्ये उपचार नाही, तो पूर्ण दुरुस्त होत नाही, वर्षानुवर्ष तो राहतो. हे आहे. त्याच्यातले 9% लोक सोरायसिसचे लोक आत्महत्येचा प्रयत्न पण करतात, कारण सोरायसिस रुग्णांच्या अनेक समस्या आहेत. केवळ मानसिक समस्या नाही तर आर्थिक समस्या आहेत, कारण सोरायसिसच्या उपचारामध्ये प्रचंड पैसा जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. ती एक मानसिक आघात असतो. त्याचप्रमाणे सोरायसिस रुग्णांमध्ये व्यसनाधीनता वाढते. ही जी व्यसनाधीनता ही मानसिकतेमुळे वाढते. ह्या सगळ्या ज्या सोरायसिस रुग्णांच्या समस्या आहेत ह्या समस्या ह्या मानसिकतेच्या भोवती फिरणार आहेत. म्हणून सोरायसिस रुग्णांना योग्य आपण जर उपचार केला किंवा योग्य मार्गदर्शन केलं तर याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो. निश्चितच सर. आणि आपण जेव्हा सोरायसिस रुग्णांविषयी बोलत असतो, अनेक वेळेला लहान मुलं आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत किंवा गरोदर स्त्रिया आहेत, यांना सुद्धा सोरायसिसचा त्रास होत असतो. आणि मग ह्या सर्व रुग्णांमध्ये आणि विशेष करून ह्या गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती, लहान मुलांमध्ये होमिओपॅथी कसं वैशिष्ट्य करते? आता होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं की होमिओपॅथिक औषधं ही अतिशय सुरक्षित आहे, सौम्य आहेत आणि ही लहान मुलांना सुद्धा सुरक्षित आहे. जसं प्रचलित उपचार पद्धतीमध्ये काही औषधं लहान मुलांना योग्य नाही आहेत, तर होमिओपॅथिक औषधांना कुठलेही दुष्परिणाम नाही. तुम्ही वर्षानुवर्षे घेतली तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काही दुष्परिणाम नाही आहेत. होमिओपॅथिक औषधं ही गरोदर स्त्रियांना सुरक्षित आहेत. बऱ्याच वेळेला प्रचलित उपचार गरोदर स्त्रियांना देण्यात येत नाहीत किंवा लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना देण्यात येत नाही. पण होमिओपॅथिक उपचार लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती यांना सुद्धा सुरक्षित आहेत आणि गुणकारी आहेत. सर, आपल्याला प्रश्न आलेला आहे. नामदेव प्रश्न विचारतायत ठाण्यावरून. नमस्कार नामदेवजी, बोला. हॅलो डॉक्टर. नमस्कार. बोला. नमस्ते जी. आपला प्रश्न सलग विचारा. बोला. मला 8 वर्षापासून सोरायसिसचा आजार आहे. बर. तर बरेच उपाय केले परंतु ते काय कमी होत नाही. बरं, कुठे कुठे सोरायसिस आहे तुम्हाला? मला हाताला आणि पायाला आहे. बर, ठीक आहे. ठीक आहे. तर हाताला तर पायाला आहे का? ठीक आहे. धन्यवाद. ठीक आहे. त्यांना बऱ्याच वर्षापासून 8 वर्षापासून सारखाच प्रश्न आहे. बराच उपचार आपण मगाशी पण ह्या प्रश्नाचं उत्तर दिले, पण तरी थोडक्यात सांगू तरी त्यांनी योग्य उपचार, होमिओपॅथिक उपचार घ्यावेत आणि उपचारासोबत जर त्यांनी योग्य आहार आणि जी काळजी आपण त्वचेची घ्यायला सांगितली तर त्यांना त्यांच्या उपचाराचा फायदा पण होईल. सर, अनेक वेळेला काय होतं की सोरायसिस हा एक इतर अनेक आजारांसारखा पण दिसू शकतो, जसं लायकन प्लेनस आहे. याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. पण सोरायसिस दिनानिमित्त हिवाळ्यामध्ये सोरायसिसच्या रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हा आत्ताचा महत्त्वाचा विषय. ह्याविषयीच आमचा आजचा आरोग्य सल्ला आहे, तो पाहूया. आंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चराईज करावे. त्वचेचे थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे घालावेत. सैलसर सुती कपडे यात घालून वर लोकरीचे कपडे घालावेत किंवा सुती कपड्याचेच 2-3 थर घातल्यास लोकरीच्या कपड्यांची आवश्यकता नाही. दररोज सकाळी किमान 15 मिनिटं सूर्यप्रकाशात उभं राहावं आणि दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं. या आरोग्य सल्ल्याचा तुम्ही निश्चित फायदा करून घ्या. हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2016 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com वर तुम्ही संपर्क साधू शकता. www.facebook.com/gdsahyadrain वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/gdsahyadrain वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता.
सोरायसिस सारखा दिसणारा एक दुसरा आजार आहे लायकन प्लॅनस, जो अनेक वेळेला सोरायसिस किंवा लायकन प्लॅनस मिसडायग्नोज होता. तर ह्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया सर, काय सांगाल? आता आपण स्लाइड बघूया की सोरायसिस सोबतच लायकन प्लॅनस आढळतो. फक्त लायकन प्लॅनस आणि सोरायसिस मध्ये फरक असा आहे की त्याच्यामध्ये स्केलिंग नाहीये. हे लायकन प्लॅनसची केस आहे, बऱ्यापैकी सोरायसिस सारखी दिसते. त्याच्यानंतर ही सुद्धा लायकन प्लॅनसची क्लासिक केस आहे. हा लायकन प्लॅनस हा सोरायसिस नाहीये. तर लायकन प्लॅनस या आजारामध्ये जसं सोरायसिस मध्ये आपण बघतो की त्वचेच्या पेशी ज्या पूर्णपणे फास्ट झाले, तर लायकन प्लॅनसमध्ये जे त्वचेच्या मेलॅनोसाइट्स आहेत, जे रंगद्रव्य आहेत, त्या करणाऱ्या पेशी असतात, वाढलेल्या असतात. आणि ते जे डाग आहेत ते काळसर असतात, तेलकट असतात, त्याच्यातून त्वचा पडत नाही, पण ते तेलकट ऑइली असतात. तर आपण लायकन प्लॅनस असं म्हणतो. निश्चितच सर, सोरायसिसच्या उपचारात सोरायट्रीटची काय वैशिष्ट्ये आहेत? सोरायट्रीट या संस्थेमध्ये आपण बघूया की सोरायसिस, आपण फक्त सोरायसिसवर 28 वर्षापासून उपचार करतोय, फक्त होमिओपॅथिक औषधे वापरतोय आणि होमिओपॅथिक औषधांनी सोरायसिस दुरुस्त करतोय. सगळ्या प्रकारचे सोरायसिस आपण दुरुस्त करतोय आणि सगळ्या सोरायसिसचे आपण फोटोज आपण बघतोय. आणि आपण थोडक्यात फोटो पाहून घेऊया या सर्व सोरायसिसचे. त्याच्याने आपल्याला लक्षात येईल की आपण कसं दुरुस्त करतोय. हे बघा, ही एक केस आहे की याच्यामध्ये एक्झेमा आणि सोरायसिस सारखी आहे. हा स्काल्प सोरायसिस, हा गटेड सोरायसिस आहे. स्टेरॉइड शिवाय आपण दुरुस्त करतो अतिशय चांगल्या प्रकारे. निश्चितच सर, अनेक आज आपण जागतिक सोरायसिस दिनानिमित्त रुग्णाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला, याविषयी अवेअरनेस निर्माण करतोय. तरी जाता जाता काही प्रश्न माझ्या मनात आहे, त्याची थोडक्यात सर उत्तर द्या. सोरायसिस हा अनुवांशिक आहे का? हो, अनुवांशिक आहे. सोरायसिस हा संसर्गजन्य आहे का? नाही, सोरायसिस संसर्गजन्य नाही. सोरायसिस लहान मुलांना सुद्धा होऊ शकतो? हो, सोरायसिस लहान मुलांना पण होऊ शकतो. स्थूलतेमुळे सोरायसिसचे प्रमाण वाढू शकतं हो, का? स्थूलतेमुळे निश्चितच सोरायसिसचे प्रमाण वाढतं. आणि सोरायसिस मध्ये डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं? हो, सोरायसिस रुग्णांना डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून त्यांनी योग्य काळजी घ्यायला पाहिजे. निश्चितच सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? सोरायसिसवर उपचार नाहीत हा एक खूप मोठा गैरसमज आहे. सोरायसिसवर उपचार आहेत. सोरायसिस होमिओपॅथीमध्ये अतिशय चांगले उपचार आहेत, वेगवेगळ्या पॅथीजमध्ये उपचार आहेत. तर सोरायसिस रुग्णांनी निराश न होता एकीने एकजुटीने राहावं आणि सोरायसिसच्या ज्या समस्या आहेत रुग्णांच्या, त्या समाजाने पण दूर कराव्यात आणि समाज आणि पेशंट आणि डॉक्टर तिघांनी मिळून सोरायसिस विरुद्ध लढा द्यायचा आहे. या सोरायसिस दिनानिमित्त मी हा संदेश देतो. निश्चितच पेशंट, डॉक्टर आणि समाज या तिघांचा जर एकत्रित सहभाग असेल, एकत्रित समन्वय असेल, तर सोरायसिसच्या रुग्ण हा त्याच्या मानसिकता कमी करू शकतो, मानसिक अवसादावर विजय मिळवू शकतो आणि यामुळेच सोरायसिसवर सुद्धा विजय मिळवू शकतो. शिशिर ऋतूची सुरुवात दिवाळीने होते आणि यामध्ये नित्य अभ्यंग करून सुद्धा तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी अशीच नेहमी घेत राहा. वर्ल्ड सोरायसिस डेच्या निमित्ताने आज जी जागरूकता निर्माण झाली आहे, मला वाटतं त्याचा दर्शकांना निश्चितच फायदा झाला असेल. दर्शकांना सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा देते. आणि सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.